सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे बिंगुल वाजू लागलेले आहे। आपण कोल्हापूर महापालिकेचा जर विचार केला तर गेल्या वेळेला 81 प्रभागामध्ये नगरसेवक निवडून आले होते, पण आता यंदाच्या या महापालिकेमध्ये जवळजवळ 29 प्रभाग न्याय निवडणूक होणार आहे। म्हणजे एक प्रभाग 4 नगरसेवकांचा होणार आहे। गेल्या वेळेला जर बघितलं तर 2016 पासून कोल्हापूर महानगरपालिकेवर सतेज पाटील असू देत, तर त्याचबरोबर हसन मुश्रीफ आणि शिवसेना क्षीरसागर गट यांनी सत्ता स्थापन केली होती। पण 2018 नंतर प्रशासनाचं इथं वर्चस्व आलं। त्याच्या अगोदर सुद्धा राष्ट्रवादी शिवसेना मिळून इथं सत्ता होती, पण आत्ताचा जर विचार केला तर कोल्हापूर शहरामध्ये महायुतीचं पारडं जड दिसते। आता जर बघितलं तर हसन मुश्रीफ एकत्र आहेत, राजेश क्षीरसागर शिवसेनेचे एकत्र आहेत। त्यामुळे आपण जर एखादं बाजूला बघितलं तर शिंदे शिवसेना गट मोठ्या प्रमाणात, अजित पवार गट मोठ्या प्रमाणात इथं ताकद वाढलेली आहे, भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, महाडी गट मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने आहे। त्याच बाजूला जर बघितलं तर सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नेते मानले जातात, पण आता त्यांचं पारडं जरा कुठेतरी जरा कमी वाटतंय। पण येणाऱ्या महापालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, सतेज पाटील असू देत, येथील स्थानिक नगरसेवक नेते असू देत, ते धडपडताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। आपण जर बघितलं तर येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे आणि महायुती म्हणून लढवली जाणार आहे। एका बाजूला जर बघितलं तर महायुतीकडून जर बलाबल जर बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर आहेत, प्रकाश आंबेडकर इथले पालकमंत्री आहेत, तसेच महाडी गटाकडून धनंजय महाडी इथले खासदार आहेत, दरीशील माने आहेत। तर महाविकास आघाडीकडून जर बघितलं तर सतेज पाटील आहेत, एका बाजूला पवार गटाचे सुद्धा मोठे नेते सुद्धा त्या महाविकास आघाडीत आहेत। त्या बाजून जर बघितलं शिवसेनेचे सुद्धा सगळे नेते आता मोठ्या प्रमाणात बलाबल होणार आहे। पण महापालिकेचे 29 प्रभाग 4 प्रभागांना ही निवडणूक महापालिकेची आता सध्या होणार आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।